संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पहिला जामीन मंजूर। आरोपी सिद्धार्थ सोनवणेला 25,000च्या जात मुचलक्यावर केस कोर्टाकडून जामीन। सोनवणेच्या विरोधात पुरावे नसल्यानं सीआयडीकडून आरोपपत्र दाखल नाही। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा प्रशासनाला दिलेला अल्टिमेटम संपला। आजपासून आमरण उपोषणाला बसणार। 16 महिन्यांपूर्वी महादेव मुंडेंची हत्या, मात्र अद्यापही आरोपी फरारच। फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली, पण अजितदादा फिक्स आहेत। मुख्यमंत्री पदावर शिंदेंची मिश्किल टिप्पणी, तर तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करू? अजितदादांची शिंदेंना कोपरखळी। रिफायनरी प्रकल्प बारसुलाच होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची एका वृत्तपत्राला माहिती। प्रकल्पाबाबत केंद्र आणि कंपनीशी चर्चा सुरू, कुठलीही अडचण येणार नाही, फडणवीसांची माहिती। ठाण्यामधल्या आनंद आश्रमासमोर दोन्ही शिवसेनेमध्ये तुफान राडा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आनंद दिघेंना अभिवादन केल्यानंतर शिंदेंच्या नेत्यांकडून स्मारकाला दुग्धाभिषेक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाण्यातून महाराष्ट्र दौऱ्याचा प्रारंभ। दाढीला आम्ही हलक्यातच घेतो, वजनदार समजत नाही, संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर। तर गंगेमध्ये किती डुबक्या मारल्या तरी पाप धुतले जाणार नसल्याची टीका। मुंबईकरांसाठी मार्च महिना असह्य उकाड्याचा। मार्च ते मे दरम्यान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज। मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट आजपासून बंद। रस्ता दुरुस्तीच्या कामानिमित्त घाट 4 दिवस बंद राहणार। पुण्यात घरांच्या विक्रीला घरघर। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये व्यवहारांमध्ये 8% घट। 25 लाख ते 1 कोटी रुपये किमतीपर्यंतच्या घरांच्या विक्रीमध्ये घट। फेब्रुवारीत देशामध्ये 21.48 लाख कोटींचा ऑनलाईन व्यवहार। जानेवारीच्या तुलनेमध्ये मूल्य 6.5% घटलं, मात्र व्यवहारांचं प्रमाण 33% वाढलं। न्यूझीलंड विरुद्ध सामन्यामध्ये भारताचा 44 धावांनी विजय। सेमीफायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाशी लढत, तर आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा सेमीफायनल होणार। रशिया युक्रेन युद्धविराम करारासाठी योजना आखण्यावर ब्रिटन, फ्रान्स आणि युक्रेन यांच्यामध्ये सहमती। युद्धविरामाची योजना अमेरिकेसमोर सादर केली जाणार।